योगासनं शिकवायला आलेली मंजिरी आणि मैत्रिणींनो, आज दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि आपण म्हणजे सुरुवातीपासून त्याचे साक्षीदार आहोत. याचा एक मला खूप आनंद होतो, कारण अगदी कॉलेजच्या दिवसांपासून मी योगासनं शिकलेली आहे. पूर्वी आपल्या इथे डेक्कन जिमखान्याला राजाभाऊ आगाशे होते, त्याच्यानंतर लेले गुरुजी आणि त्याच्यानंतर गुंडे, कोल्हापूरचे डॉक्टर गुंडे, अशांकडनं मी शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासनं शिकली आणि मी रोज ते करते. माझं 40 मिनिटाचं सगळं शेड्यूल आहे आणि ते मी करते. आणि याचं कारण असं आहे की दिवसभर राजकारणात असताना मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी खूप असतात आणि त्यांनी संतुलन बिघडण्याची शक्यता असते. तर ते संतुलन टिकवून ठेवण्यासाठी 20 मिनिटं प्राणायाम आणि 20 मिनिटं योगासन असा तो प्रोग्राम मी रोज करत असते. आणि ते केल्याशिवाय बाहेर पडायचंच नाही असं मी आपल्याशी स्वतःशी ठरवून ठेवलेलं आहे. कारण आपल्याला नुसती शरीराची नाही, आपल्या मनाची पण काळजी घ्यायची. आणि ह्या दोन्हींना आणि शिवाय ते आत्म्याशी जोडणारी विद्या ही योगविद्या आहे. आपल्याकडे 5000 वर्षांपूर्वीपासूनची ही योगविद्या भारतात आहे. म्हणजे भारताने ही जगाला दिलेली देणगी आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे. आज मला इतका आनंद वाटला, मी पेपर जेव्हा सकाळी उघडला तेव्हा न्यूयॉर्कच्या एका ऑफिशियल बिल्डिंगच्या वरती एक पर्वतासन करणाऱ्या महिलेचा पूर्ण ग्लो होणारा पुतळा, असं न्यूयॉर्कच्या शहरामध्ये एका उंच इमारतीवर जेव्हा हे चित्र दिसतं तेव्हा योगाला काय स्थान आहे जगामध्ये हे आपल्याला लक्षात येतं. अनेक देशांमध्ये चढाओढ आहे. ऑस्ट्रेलियामध्ये माझी भाची असते, तिथेही तिने सांगितलं इतकं चांगलं वातावरण आहे. न्यूयॉर्कला सुद्धा मॅडिसन स्क्वेअरला ते खाली येऊन सगळेजण तिथे करत असतात. रस्त्यावर येऊन योगासनं करणं ही अनेक शहरांमध्ये आता प्रथा होऊ घातलेली आहे. तर या सगळ्याचा आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा उपयोग आहे. आणि आपल्याला जे काही आयुष्यात साध्य करायचं आहे, जे काही ते साध्य करण्याचं एकमेव साधन म्हणजे आपलं शरीर. आता आपण विपरीत शयनस्थितीतील भुजंगासन हे आसन करत आहोत. याच्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढते. एक आपल्याला छातीच्या दोन्ही बाजूला हात ठेवलेले आहे, बोटं मिटलेली, सावधान. 2 आपल्याला सावकाश श्वास घेत कमरेपासूनचं शरीर वर उचलायचे, सावकाश क्रिया करायची आहे. हात कोपऱ्यापासून सरळ. 3ला मान पूर्ण मागच्या बाजूला झुकवायचे. खूप सुंदर केलंय. ज्यांना ताण सहन होतो संथ श्वसन सुरू ठेवायचंय. पाठीवर येणारा ताण मनाला नाहीसा करायचा आहे. ज्यांना असं झेपत नाही त्यांनी सावकाश पूर्ववत घ्यायचं आहे. खूप सुंदर केलं असं. सावकाश पाठ टेकायची. 1, 2ला हात सावकाश जागेवर.